दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आजच्या प्रमुख दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. मित्रांनो, बातमी आहे मोदी सरकारचा मोठा प्लॅन, कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी मोठी खुश खबर, जाणून घ्या पगारात 25 ते 35% वाढ, 8वा वेतन आयोग 2026. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाची मोठी चर्चा सुरू आहे. 7वा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपत असल्याने 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू होईल का, याकडे देशातील सर्व 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि जवळपास 65 ते 70 लाख पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या पैसे देण्यापेक्षा स्वरचनात्मक सुधारणा आणि दीर्घकालीन परिणामावर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे या आयोग केवळ वेतन वाढ नसून एक निश्चित आणि दूरगामी परिणामाचा मोठा निर्णय ठरणार आहे. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. 8वा वेतन आयोग म्हणजे फक्त पगार वाढ एवढाच मर्यादित विषय नाही. यामध्ये मूलभूत वेतन रचना, भत्ते, पेन्शन गणित, फिटमेंट फॅक्टर, डीए म्हणजेच महागाई भत्ता सारख्या अनेक मुद्द्यांचा समावेश असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे धोरण पाहता आधीच वेतन आयोगामध्ये घाईघाईने निर्णय न घेता आर्थिक स्थिरता आणि सरकारी तिजोरीवरील भार आणि कर्मचाऱ्याचे दीर्घकालीन हित हा समतोल साधण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे सध्या सर्वात जास्त चर्चा होत असलेला मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर. 7व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, परंतु 8व्या वेतन आयोगात 2.86 ते 3% पर्यंत जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो. जर फिटमेंट फॅक्टर 3.0 निश्चित झाला तर कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनामध्ये साधारणतः 25% तर 35% वाढ होऊ शकते. मात्र सरकार अद्याप कोणत्याही अधिकृत आकडेवारी सरकारकडून जाहीर झाली नाही, त्यामुळे सध्या हे सर्व अंदाजावर आधारित आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने मोठी स्पष्ट केले आहे की 8व्या वेतन आयोगाचा परिणाम फक्त पगारापुरता मर्यादित नाही, तर महागाई भत्ता, डीए नव्याने समायोजित केला जाऊ शकतो आणि नवीन बेसिक वेतनात विलीन केला जाऊ शकतो. त्याचबरोबर एचआरए, ट्रान्सपोर्ट अलाउन्स आणि इतर भत्त्यांच्या पुनरावलोकन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या हातात येणारा प्रत्यक्ष पगार वाढेल हे अंतिम शिफारशीवर अवलंबून आहे आणि पेन्शनधारकांसाठी हा वेतन आयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. 8व्या वेतन आयोगानंतर पेन्शनच्या नव्या गणना केली जाणार आहेत. फिटमेंट फॅक्टरचा फायदा पेन्शनवर होणार आहे असल्याने एक निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षित आहे आणि म्हणूनच सरकारच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारचे सुमारे 69 लाख पेन्शनधारक यांचा थेट लाभार्थी ठरणार आहेत आणि यामुळे मोदी सरकारने वारंवार सांगितले आहे की सध्या पैसा देणे लगेच शक्य नाही. हा मुद्दा निश्चित आणि टिकाऊ परिणाम महत्वाचा आहे. म्हणजे सरकारला असे वेतन धोरण हवे की जे पुढील 10 वर्षाच्या अर्थव्यवस्थेला परवडेल. अशा रीतीने सरकारने कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता देण्यात येणार आहे आणि ठरले आहे. त्यामुळे आयोगाचा अहवाल तयार करण्यास वेळ लागत आहे. अंमलबजावणीची तारखेच्या संदर्भात बोलायचे झाले तर 1 जानेवारी 2026 पासून सारखी मानली जाते. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीचा अहवाल सादर होण्यास उशीर झाल्यास अंमलबजावणी पुढे ढकलली जाऊ शकते आणि त्यानंतर थकबाकी दिली जाण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या वेतन आयोगामध्ये असे
असे झालेले आपण पाहिले आहे. तर सोशल मीडियावर सध्या अनेक अफवा पसरल्या जात आहे. जसे डीए बंद होणार, काही भत्ते काढून टाकले जाणार किंवा सर्व कर्मचाऱ्यांना समान वेतन लागू होणार नाहीत. मात्र सरकारने अशा अफवाचे खंडन केले असून कोणताही अधिकृत अधिसूचनेशिवाय कोणताही नियम लागू होणार नाही हे स्पष्ट केले आहे. आणि त्यामुळे एकंदरीत 8वा वेतन आयोग हा केवळ पगार आणि पगारवाढीच्या संदर्भात नसून केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या आर्थिक भविष्यावर एक मोठा परिणाम आणि निर्णायक टप्पा आहे. म्हणून 2026 मध्ये वेतन आणि पेन्शन वाढ निश्चित असली तरीही अंतिम रक्कम ही अंमलबजावणीची तारीख आणि थकबाकी याबाबत स्पष्ट आयोगाचा अहवाल आल्यानंतरच समोर होईल. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.